तू त्याची माफी मागितलीस, तू त्याचे पाय धरलेस, तू त्याला जाणीव करून दिली की दादा माझं काही चुकलं नाही रे, मला माहिती पण नव्हतं आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस. आता ही सल सतत त्याचं मन खात राहील, त्याचं गिल्ट आता त्याला येईल आणि ही गिल्ट सतत त्याच्या मनात ठेवायची. जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा बोलायचं, तेव्हा त्याला दाखवून द्यायचं, तेव्हा जाणीव करून द्यायची. एरवी भावंडांसाठी जीव टाकणारा, वाटेल ते करणारा समर राजवाडे आज एका तुच्छ फालतू पोरीसाठी भावावर चिडला. स्वतःच्या भावाच्या थोपाडीत मारली. ही सल कायम जागृत ठेवायची. तू आता बघ मी काय करतो ते. नाही, आता तू काही नाही करायचं. आता जे काही करायचं ते मी करणार. मी गुंड पाठवले होते, हजारो वेळा त्यांनी आपली कामं केली, तरी त्या स्वानंदी समोर कसे काय गप्प बसले मला तेच कळत नाहीये. बायका समोर आले आणि घाबरले. युजलेस. बायका समोर आल्या आणि गप्प बसले. आपण बायकांनाच पाठवलं तर? बायका आपलं काम करतील. का नाही करणार? पैसे फेकले की बायकाही आपलं काम करते. शांतपणे, गाजावाजा न करता. मल्लिका राजवाडे बोलते. एका मुलीची माहिती पाठवते. तिचा सत्कार करा. या मुलीला नीट बघितलं? या मुलीचा असा सत्कार करा ना की हिचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण आमचं नाव कुठेही येता कामा नये. काम करायचं आणि गायब व्हायचं. निघा. पण पैसे? तुमचं काम झालंच म्हणून समजा. या बायका नक्की करतील ना आपलं काम? याच बायका आपलं काम करतील. स्वानंदीने कारण नसताना आपल्यामध्ये ढवळाढवळ केली, ज्याची किंमत तिला मोजावीच लागेल. दोघातली तुटे ना